देशातली लोकसभा निवडणूक पार पडली, राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा एकदा प्रस्थापित झालं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडगम जे आहेत ते वाजायला सुरुवात झालेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत येत्या 4 महिन्यांमध्ये होतील किंवा त्या पद्धतीचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलेले होते आणि त्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची हालचाल जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाने सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सगळ्याच पक्षाकडून तयारी केली जाते। विशेषतः राज्यामधले महायुतीमधले 3 पक्ष असतील ज्याच्यामध्ये भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आणि इतर काही पक्ष जे आहेत ते आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी जी आहे ती करताना पाहायला मिळतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करत असताना आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून म्हणजे शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्यात आली आणि सुप्रीम कोर्टासमोर आज ठाकरे गटाने त्यांचं पुन्हा एकदा म्हणणं जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला। आता याला नक्की पार्श्वभूमी काय होती? आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे यांना शिवसेना जी आहे ती 17 फेब्रुवारी 2023ला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली होती। त्या पद्धतीचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला होता आणि शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली होती। मात्र या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टामध्ये 2023 मध्ये धाव घेतली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला होता की शिवसेना आणि शिवसेना पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंना गेल्यानंतर या निर्णयाला केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला स्थगिती द्यावी असं ठाकरे गटाचं म्हणणं होतं। ज्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला की खरी शिवसेना आणि शिवसेनेचं अधिकृत चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंना मिळालेलं आहे, त्यानंतर ठाकरे गटाने जी याचिका दाखल केलेली होती ती याचिकेवरती जवळपास 2.25 वर्ष झालं सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही सुनावणी झालेली नाही। त्याला कारण होतं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं, ठाकरे गटाने आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला की केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला स्थगिती द्यावी। ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये 2023ला हे प्रकरण पोहोचलेलं होतं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला। एक म्हणजे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करता येणार नाही अथवा केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय आम्हाला पुन्हा एकदा ऐकावा लागेल आणि त्यासाठीच्या सुनावण्या म्हणून सुप्रीम कोर्टाकडून वारंवार तारखा ज्या आहेत त्या देण्यात येत होत्या आणि सुप्रीम कोर्टाने तारखा देत असताना हे स्पष्टपणे म्हटलेलं होतं की ठाकरे गटाला जे केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या निवडणुकीसाठी चिन्ह दिलेलं होतं अर्थात जे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेली मशाल होती ते चिन्ह कायम राहील आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जे शिवसेनेचं अधिकृत चिन्ह मिळालेलं होतं धनुष्यबाण हेच कायम राहील। मात्र सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस 2000 सप्टेंबर 23ला हे प्रकरण जे आहे ते बोर्डावरती आणण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस सुप्रीम कोर्टामधून तारखा ज्या आहेत त्या पडत होत्या मात्र फायनल लिस्टपर्यंत हे प्रकरण जे आहे ते पोहोचत नव्हतं। त्यामुळे आज पुन्हा एकदा ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे ते प्रकरण मेन्शन करण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला आज ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये नक्की काय म्हटलं किंवा ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा का गेला हे प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात की ज्यावेळेस 2 शिवसेना केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूला अधिकचं संख्याबळ त्याचबरोबर संघटनेतली मोठी संख्या जी आहे एकनाथ शिंदेंच्या बाजूला आहे त्यामुळे शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदेंना मिळालं आणि दुसऱ्या बाजूला दुसरं नाव जे आहे ते स्वीकारण्याचा पर्याय जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला होता। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं आणि त्यावरती केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आणि त्यानंतर मशाल हे चिन्ह जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालं। मशाल या चिन्हावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पार पडलेली लोकसभा निवडणूक लढवली, विधानसभेची निवडणूक लढवली। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात मुंबई महापालिका ही ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि राज्यातल्या इतर सगळ्या काही ज्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांसाठी ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाला स्पष्टपणे म्हटलं की गेल्या 2.25 वर्षांपासून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार हे प्रकरण जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाने जो दिलेला निर्णय होता ते प्रकरण ऐकण्याची विनंती करतोय। त्यावर त्या सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्यावेळेस हे 14 तारखेपासून सुप्रीम कोर्ट सुरू होईल त्यानंतर ही सुनावणी जी आहे ती पार पडेल आणि टेंटेटिव्ह जे कम्प्युटर बोर्डवरती तारीख जी आहे ती 16 तारीख याआधी दाखवण्यात येत होती मात्र जी नवीन माहिती मिळते ती म्हणजे 14 तारखेला 14 जुलैला हे प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टातल्या कम्प्युटरवरती लिस्टेड दाखवतंय। त्यामुळे 14 तारखेला सुप्रीम कोर्टामधून उद्धव ठाकरेंकडून ज्या आज विनंती जी आहे सुप्रीम कोर्टाला करण्यात आलेली होती की आमचं प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टाने ऐकून घ्यावं त्यावरती नक्की आता सुप्रीम कोर्टाकडून कधी सुनावणी घेतली जाते पण महत्त्वाचं असणार आहे। आज ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाकडून हे प्रकरण मेन्शन केलं ठाकरे गटाचं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाला म्हणणं होतं की गेल्या 1.5 वर्षांपासून शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह
या संदर्भातला जो निर्णय सुप्रीम कोर्टाने द्यायचा आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये जे आम्ही अपील केलेलं आहे त्यावरती आमचं म्हणणं, त्याचबरोबर विरोधी पक्षाचं म्हणणं जे आहे ते सुप्रीम कोर्टाने ऐकून घ्यावं आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केलेली होती। तत्कालीन त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने ते फेटाळून लावली। मात्र आमचं म्हणणं ऐकून घेऊन पक्ष आणि चिन्हासंदर्भातला निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने द्यावा ही स्पष्टपणे म्हणणं जे आहे ते आज ठाकरे गटाच्या वकिलांकडून अर्थात देवदत्त कामतांकडून जे वेकेशन बेंच आज बसलेलं होतं त्यांच्यासमोर मागणी करण्यात आली। मात्र आज सुप्रीम कोर्टानं तातडीची सुनावणी घेण्यात यावरती नकार दिला। सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्यावेळेस पुढची तारीख तुम्हाला देण्यात येईल त्यावेळेस तुमचं प्रकरण जे आहे ते ऐकून घेतलं जाईल। याआधीचा जर आपण कालखंड पाहिला तर जवळपास 1.5 वर्षांपासून सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार पक्ष आणि चिन्ह या संदर्भातल्या तारखा ज्या आहेत त्या बोर्डवरती लागतात, मात्र हे प्रकरण बोर्डवरती पोहोचत नाही आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते साधारणतः 2 ते 3 महिने पुढे जातं। जवळपास सप्टेंबर 2023ला या प्रकरणामधली महत्त्वाची शेवटची सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये पार पडलेली होती आणि त्या सप्टेंबरच्या सुनावणीमध्ये लेखी युक्तिवाद जो आहे तो सुप्रीम कोर्टाने पूर्ण केलेला होता। या लेखी युक्तिवादामध्ये दोन्ही पक्षांना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आपलं लेखी म्हणणं जे आहे ते सादर करण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं। सप्टेंबर 2023मध्ये लेखी युक्तिवाद जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही गटाकडून देण्यात आले। मात्र त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते बोर्डवरती आलं नाही आणि जवळपास 1.5 वर्षांपासून शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये पार पडलीच नाही। त्यामुळे आता ठाकरे गटाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टानं आमचं हे प्रकरण जे आहे ते ऐकून घ्यावं। केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाचा निर्णय जो एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिलेला आहे त्या निर्णयामध्ये काही का होईना निकाल द्यावा ही ठाकरे गटाची अपेक्षा आहे। त्यामुळे आज प्रकरण पुन्हा एकदा ठाकरे गटांकडून सुप्रीम कोर्टामध्ये मेन्शन करण्यात आलं। आता सुप्रीम कोर्टाकडून या संदर्भामध्ये प्रकरण जे आहे ते नक्की कधी ऐकलं जातं हे खरं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विशेष म्हणजे 14 तारखेला हे प्रकरण जे आहे ते बोर्डवरती कम्प्युटर लिस्टेड दाखवत आहे। 14 जुलैला याच्यामधली सुनावणी होते की 16 जुलैला या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख दिली जाते। पण महत्त्वाचं असणार आहे कदाचित 11 ते 12 तारखेला सुप्रीम कोर्टाकडून पुढची तारीख जी आहे ती आपल्याला या संदर्भातली कळू शकेल की शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह या संदर्भामधली सुनावणी जी आहे ते नक्की कधी पार पडते। मात्र ठाकरे गटाला अपेक्षा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने द्यावा। अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी सुप्रीम कोर्टाने यावरती सुनावणी घेतली तर शिवसेनेचा पक्ष आणि जे शिवसेनेचं अधिकृत चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे अर्थात धनुष्यबाण हे ठाकरेंना मिळतं का किंवा सुप्रीम कोर्टाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये नक्की काय निर्णय दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या प्रक्रियेला बराच वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण गेल्या 1.5 वर्षांपासून सुप्रीम कोर्टाच्या बोर्डवरती हे प्रकरण जे आहे ते लिस्टेड होतंय, मात्र अजूनपर्यंत सुनावणीसाठी आलेलं नाही। त्यामुळे 1.5 वर्षांपासून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे आस लावून बसलेल्या ठाकरे गटाला येत्या काही दिवसांमध्ये दिलासा मिळतो का किंवा अर्थात शिवसेनेचा पक्ष आणि या चिन्हासंदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्टाकडून जुलै महिन्यामध्ये घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाकडून हे प्रकरण जे आहे ते मेन्शन करण्यात आलं आणि ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाला विनंती करण्यात आलेली आहे की या प्रकरणावरती तातडीनं सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टाने घ्यावी। अर्थात आता या संदर्भातला निर्णय जुलै महिन्यामध्ये नक्की सुप्रीम कोर्टाकडून हे प्रकरण ऐकल्यानंतर काय दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या आधी धनुष्यबाण हे पुन्हा एकदा ठाकरेंना मिळतं काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता नुकतीच पार पडलेली लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण या चिन्हावरती लढवलेली होती, अर्थात त्यांना चांगलं यशही मिळालेलं होतं। मात्र त्याचा आता पुन्हा एकदा दाखला जो आहे तो येणाऱ्या सुनावणीमध्ये दिला जातो का हे पण महत्त्वाचं असणार आहे की तत्कालीन परिस्थिती म्हणजे ज्यावेळी शिवसेना फुटली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला त्यावेळीची तत्कालीन परिस्थिती सुप्रीम कोर्टाकडून विचारात घेतली जाते हे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता या संदर्भातला निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टामधून जुलै महिन्यामध्ये घेतला जातो का हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन नागेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।